जेव्हा माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात किंवा मूल माझं ऐकत नाही, तेव्हा मी अगदी ऑटो पायलट मोडवर जाते आणि मग मी ओरडाआरडा करायला लागते, चिडते. जे ताईंचं म्हणणं आहे, की मी ऑटो पायलट मोडवर जाते आणि चिडचिड करते. तर आपल्याला ऑटो पायलट मोडवरती ग्रॅटिट्यूड न्यायचं आहे. एका ताईंचा प्रश्न आला आहे आणि त्यांनी असं विचारलेलं आहे, की गेले काही महिने त्या आता अनुभूतीचे व्हिडिओज पाहतात रेग्युलरली. त्याचप्रमाणे अनुभूतीमध्ये काही सजेस्ट केलेल्या गोष्टी पण त्या प्रॅक्टिसमध्ये आणतात. आणि त्यातनं हे त्यांना लक्षात आलेलं आहे, की आपण चुकीचं वागतो कधी-कधी. म्हणजे पूर्वी तर त्यांना असंच वाटायचं, की आजूबाजूचे सगळ्या चुकीचं वागतात आणि मी बरोबरच असते आणि मला आजूबाजूचे लोकं समजून घेत नाहीत. पण आता त्यांना हे लक्षात आलं आहे, की माझं पण कधीतरी चुकतं आणि एस्पेशली त्यांचा हा प्रश्न आहे, की जेव्हा माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात किंवा मूल माझं ऐकत नाही, तेव्हा मी अगदी ऑटो पायलट मोडवर जाते आणि मग मी ओरडाआरडा करायला लागते, चिडते, कधी-कधी अगदी आदळआपटसुद्धा होते. तर अशा परिस्थितीत कसं जागरूक राहिलं पाहिजे, हा त्यांचा प्रश्न आहे. तर मी नेहमीच सांगतो त्याप्रमाणे 12 हेल्दी हॅबिट्स आपल्याला नियमितपणे फॉलो केल्या पाहिजेत. त्या केल्या की आपोआपच याचं सोल्युशन तुम्हाला मिळायला लागेल. ते नॅचरली तुमच्या मानसिकतेत फरक पडेल. त्याचबरोबर इथे मी एक गोष्ट तुम्हाला सजेस्ट करतो, की जेव्हा तुम्हाला राग येतो किंवा जेव्हा तुमची चिडचिड होते, जेव्हा तुम्हाला वाटतं की आपली बॉडी लँग्वेज बदलली आहे, आपण आदळआपट करतोय, त्या क्षणी आपण जर तिथे आरसा असेल तर आरशामध्ये आपला चेहरा पाहावा. कारण जेव्हा आपण रागावतो ना, तेव्हा आपल्या आजूबाजूचे आपला चेहरा पाहत असतात आणि त्यावेळी त्यांना खरंच भीती वाटत असते. परंतु आपण आपला चेहरा पाहत नसतो. तर आपण जेव्हा रागावलो, चिडलो, आदळआपट करत असू, त्यावेळी जर आपण आपला चेहरा आरशात पाहिला, तर आपल्याला पॉज घेणं खूप सोपं जातं. कारण आपलाच चेहरा अशा वेळी आरशात आपल्याला बघवत नाही. तो भीषण असतो कधी-कधी आणि मग हा पॉज मोड आपल्यासाठी खूप उपयुक्त पडतो. कारण इथनं मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, की अरे जर माझाच चेहरा मला बघवत नाही, तर माझ्या मुलावर त्याचा किती गंभीर परिणाम होत असेल. आणि म्हणून सगळ्यांनी हा एक प्रयोग करून पहा. राग आला की आपला इमिजिएटली चेहरा, आपलं प्रतिबिंब हे आरशात पाहायचं. आणि अजून एक गोष्ट मी सांगतो, की हे जे घडतंय ना, याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची स्टेप पुढे न्यायची आहे. ती म्हणजे जे ताईंचं म्हणणं आहे, की मी ऑटो पायलट मोडवर जाते आणि चिडचिड करते. तर आपल्याला ऑटो पायलट मोडवरती ग्रॅटिट्यूड न्यायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, त्याच वेळी हळू करत आपल्याला ही सवय लावायची आहे, की माझ्या आयुष्यात काय चांगल्या गोष्टी आहेत, ज्याच्याबद्दल मला ग्रेटफुल वाटतं. तर हे ऑब्व्हियसली 1-2 दिवसात जमणार नाही. याला काही वर्षांची, महिन्यांची प्रॅक्टिस आहे. पण मी खात्रीने सांगतो, की ऑटो पायलट मोडवर जर राग जात असेल, तर ऑटो पायलट मोडवरती जर आपण ग्रॅटिट्यूड नेला, तर निश्चितपणे आयुष्य समाधानाने जगता येईल. तुम्हाला यात काही मदत हवी असेल, तर अनुभूतीची संपूर्ण टीम तुमच्याबरोबर नेहमीच आहे आणि ती तुम्हाला ग्रॅटिट्यूड ऑटो पायलट मोडवर नेण्यासाठी नक्कीच सपोर्ट करेल, याची मी तुम्हाला खात्री देतो. विश यू ऑल द बेस्ट.